रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सूर्यघर योजनेचा फायदा घेऊनही लोकांना भरावे लागणार वीज बिल। ग्राहकांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा फायदा घेऊनही वीज बिल भरावे लागणार आहे। याला ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचा आक्षेप आहे। टीओडी मीटरमुळे ग्राहकांना तोटा होणार आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा विभागाचे संचालक बसवराज कडंगची यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन सोलापूर डिस्ट्रिक्ट या नात्याने मी बसवराज कडंगची डिस्ट्रिक्ट डायरेक्टर। प्रधानमंत्री सौरघर योजना किंवा जे MSEDCL ने आज पिटिशन दाखल केलेलं आहे MOIT 25 याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही थोडे आमचे मुद्दे मांडतोय जे की ग्राहकांना ते फायदेशीर नाही आहेत। महावितरण 2025 आणि 30 या कालावधीसाठी 217 MERC कडे काही पिटिशन दाखल केलेलं आहे, म्हणजे त्यांचा प्रस्ताव दाखल केलेला आहे, ज्याच्यामध्ये सोलार कंझ्युमर आणि कमर्शियल कंझ्युमर यांना जे काही भुर्दंड लागणार आहे किंवा त्यांचा जे प्रस्ताव दरवाढीचा आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतली, ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री सौरघर योजनेचा फायदा घेऊनही ते ग्राहकाला वीज बिल भरावं लागेल या एकंदरीत ह्याचा अंदाज आम्हाला ह्याचं गणित घातलं तर तसं दिसतंय। त्याच्यामुळे आम्ही ह्याचा विरोध करतोय। तर रूफटॉप सोलार रेग्युलेशन 2019 नुसार TOD मीटर असलेल्या ग्राहकांना अर्थात दिवसा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत सौर यंत्रणा तयार झालेली विजेतून वापरलेली वीज वजा करून उर्वरित वीज ही कमी मागणी असलेल्या काळात म्हणजे पीक ऑफ पिरियडमध्ये ही वीज ग्राहकांना दिली जाणार आहे। आणि त्याच्यामध्ये म्हणजे जे सुरुवातीला म्हणजे आधीचा काळ असा होता सौर रूफटॉप बसवायचं कारण असं होतं की त्याचे 24 तास त्याची गणना होत होती, म्हणजे आम्ही 8 तास वीज तयार करणार आणि वापर त्याचा 20 तास होत होता। आता यानुसार फक्त 8 तास वीज तयार केली जाईल आणि आज 8 तास वापरायचं आहे, एकंदरीत असं आम्हाला दिसतंय। दुसरं कमर्शियल ग्राहक असतील किंवा रेसिडेन्शियल कंझ्युमर असतील यांचा दर वाढ पण आहे आणि TOD मीटर जे आहेत म्हणजे टाइम झोन स्लॉट जे येणार आहेत त्या काळातच वीज तयार करा आणि त्याच काळात वापरा, हे याच्यामुळे प्रधानमंत्री सौरघर योजनेला पण थोडंसं स्टॉप होईल, आणि तो पण ग्राहक लगेच येणार नाही तिथे। आणि नवीन जे सौर यंत्रणा बसवेल दिवसा वीज तयार करते आणि ते 6 ते 9 या काळात जे आहे म्हणजे संध्याकाळी 6 ते सकाळी 9 असलेल्या काळामध्ये भरपाई मिळणार नाही त्याची, म्हणजे रात्रीचा काळ हा लाईट बिल भरावंच लागेल ग्राहकाला। महावितरणने नुकताच सादर केलेल्या वीज दर वाढीची मागणी केलेला काळ म्हणून वर्षाखेर शिल्लक राहिलेले युनिट हे 3 रुपये आणि ते 3 रुपये 5 पैशाप्रमाणे मिळतील। दरम्यान या ग्राहकांनी संध्याकाळी 6 ते सकाळी 9च्या वेळेत वापरलेली वीज याला भरावंच लागेल। नमस्कार, माझं नाव बाबूलाल शेख आहे, मी एरियाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे सोलापूरमध्ये। आमची मागणी असं आहे की जे पिटिशन दाखल केलेले आहे जे MERC सोबत MSEBने, त्यामुळे ग्राहकांना नुकसान होणार आहे। कारण जे ग्राहकांनी सोलार बसवलेले आहेत आतापर्यंत त्यांचे 8 तास वापरून 24 तासाचं त्यांना रिबेट मिळत होतं, म्हणजे 24 तासात आपण कधी त्याचा वापर रियूज करू शकत होतो। पण नंतर आता काय दिलेलं त्यांनी की 8 तास वापरून 8 तासात तुमचं इस्तेमाल करा, यूज करा त्याचा, फक्त जनरेशन आणि वापर सेम करा आणि बाकीच्या टायमाला पेमेंट करा, असं त्यांचं धोरण आहे। हे एक झालं। दुसरं म्हणजे आणखी इम्पॉर्टंट म्हणजे टेलिस्कोपिक बिलिंग, म्हणजे आता जे वीज आपण जनरेट करतोय ते आपण सध्या जनरेट करतो त्यानंतर जे एक्स्ट्रा आपण वापरणार आहे, सपोज आपण 400 युनिट वापरले जनरेट केले आणि 100 युनिट एक्स्ट्रा MSEB कडून घेतले, तर सध्या बिलिंग होत होतं की 0 ते 100 स्लॉट पहिल्या स्लॉटमध्ये बिलिंग होत होतं, त्या कस्टमरला 500 ते 600 बिलिंग येत होतं टोटल मिळून। पण आता नवीन जे TODचं टेलिस्कोपिक बिलिंग दिलेलं आहे त्यामध्ये 500 त्यांनी जनरेशन जे आहे ते त्यांनी स्वतःचं जनरेशन पकडलं, आमचे जनरेशन जे झाले कस्टमरचं 400 प्लस त्यांनी जे दिले 100, म्हणजे त्यांना आता नवीन 100 युनिट 500च्या प्लॉटमधून मायनस करून म्हणजे जे बिल पहिले 600-800 रुपये होतं ते 1800-1900 रुपये येणार आहे। मग हे कस्टमरला प्रॉब्लेम आहे आणि याच्यामुळं कोणी सुद्धा सोलार लावणार नाही, आणि याच्यामुळं जे PM जे आपल्या योजना आहे त्यांचं जे स्वप्न आहे हे पूर्ण होणारच नाही। त्यामुळे कारण यामुळे जे सूर्यघर योजनेचे जे सोलारचे ग्राहक आहेत यांना बिलकुल फायदा नाही आहे, त्यांना उलट तोट्यात जाणार आहेत ते। त्यासाठी आम्ही पिटिशन दाखल केले आहेत। देशभरातून सगळं पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण पिटिशन दाखल झाले आहेत, 10,000च्या वर पिटिशन दाखल झाले आहेत आणि ॲज असोसिएशन आमचा याला विरोध आहे।
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.